हे मी म्हणेल की माझ्यासाठी प्राइसलेस आहे, की पालकांनी संधी देणं. आणि सर्वप्रथम मला वाटतं की मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यात काय चाललंय, त्यांना काय व्हायचं आहे आयुष्यात, ह्या गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट असतात. कारण मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात मला आईवडिलांनी सपोर्ट केलं आणि मला काय व्हायचं होतं हे फाइंड आउट केलं पहिल्यांदा. ज्यावेळेला त्यांना कळलं की मला क्रिकेटर व्हायचं आहे, कारण हे मोठं डिसिजन होतं. 80मध्ये आज आपण ह्या जमान्यात थोडा वेगळा विचार करायला लागलो आहे, की कोणाला शेफ व्हायचं आहे तर तो शेफ होऊ शकतो, कोणाला ब्लॉगर व्हायचं आहे तर ब्लॉगर होऊ शकतो. पण 1980sमध्ये त्यावेळेला फार कमी ऑप्शन होते. डॉक्टर, इंजिनियर, लॉयर किंवा काहीतरी शिकून चांगला काहीतरी मोठा हो, जिथे तुला जॉब मिळेल किंवा स्वतःचा एक कारखाना असेल, अशा टाईपचे दवाखाना असेल, व्हॉटएव्हर त्या गोष्टी. पण मला क्रिकेटर व्हायचं होतं. त्यामुळे मला माझ्या आईबाबाने कंप्लीट फ्रीडम दिली. मला काय चूज करायचं आहे आणि त्यासाठी तुला काय सपोर्ट हवा आमच्याकडनं. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या. त्यामुळे ज्या काही गोष्टी घडल्या त्या घडल्यात आयुष्यात. जर काय मला बाबाने सांगितलं असं की मी प्रोफेसर आहे, तुलाही प्रोफेसर व्हायलाच लागेल. माझी आवड काय, माझे इंटरेस्ट कुठच्या गोष्टीमध्ये ते न फाइंड आउट करता जर काय केलं असतं तर मला वाटत नाही की मी इथे बसलो असतो. मला तो वेळोवेळी सपोर्ट मिळाला आणि ती एनकरेजमेंट मिळाली. ते प्रोत्साहन मिळणं, वेळोवेळी प्रोत्साहन मिळणं इम्पॉर्टंट असतं. ते टॉनिक सारखं असतं. मग तुम्हाला एनर्जी मिळते पुढे जायला. भरपूर इम्पॉर्टंट आहे. कोण काय वर्ण जन्म घेत नाही एक्सपिरियन्स घेऊन. एक्सपिरियन्स दरवेळेला तुम्ही काही ना काहीतरी आयुष्यात शिकत असता आणि ते इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळतं, त्याने तुमचा एक्सपिरियन्स वाढत असतो. पण प्रत्येकाला एक ती पहिली वेळ असते, तो पहिला क्षण असतो की आता इकडनं मी सुरुवात करणार आहे. त्या वेळेला सपोर्ट भरपूर इम्पॉर्टंट असतो. मला आठवत आहे मी शारदाश्रम शाळेत होतो. ऑफकोर्स आचरेकर सरांनी तर केलाच सपोर्ट, फॅमिलीकडनं होताच. पण नंतर क्रिकेटमध्ये चांगलं करत गेलो. त्यानंतर आम्हाला एक चांगला सपोर्ट मिळाला हेमंत वायंगणकरांकडून. हेमंत वायंगणकर माझ्या बाबांचे स्टुडंट होते आणि ते सनग्रेस मफतलालमध्ये काम करत होते. ते क्रिकेट टीमला मॅनेज करत होते. तर त्याने मला आणि विनोदला दोघांनाही स्कॉलरशिप तिकडनं दिली सनग्रेस मफतलालकडनं. जे आम्हाला किट वगैरे सगळं प्रोव्हाइड करत होते की किती बॅट्स तुटल्या तरी सनग्रेस आम्हाला बॅट्स दे. पॅड्स खराब झाले, ग्लव्स खराब झाले तर सनग्रेस देणार होते. तो हा एक सपोर्ट मिळणं इज इम्पॉर्टंट. कारण त्यावेळेला तर मी काय इंडियाला तर सोडा रणजी ट्रॉफी पण खेळलो नव्हतो. स्कूल क्रिकेट खेळत होतो. स्कूल क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स झाला होता. आणि तिकडनं मग जसा क्लब क्रिकेट खेळायला लागलो त्यावेळेला माझी पहिल्यांदा भेट झाली राजसिंग डुंगरपूर त्यांच्याबरोबर. आम्ही त्यांना अफेक्शनेटली एकदम प्रेमाने राजभाई म्हणायचो. ते आम्हाला भरपूर सिनियर होते. आणि मला राजभाईंनी ऑलवेज सांगितलं की तुला कुठच्याही गोष्टीचा काही अडथळा आला मला सांग. तर ज्यावेळेला मी पहिल्यांदा इंग्लंडला गेलो स्टार क्रिकेट क्लब बरोबर, कैलाश गटानी टीम घेऊन जायची अंडर-19ची टीम. त्यावेळेला मला आठवतं आहे राजभाईंनी मला तिकीट वगैरे काढून दिली होती आणि ते बोलले तू जाणार इंग्लंडला. कारण एक प्रश्न होता की काय एवढं मोठं डिसिजन आहे की तो इंग्लंडला जाऊन 1 महिना राहील, म्हणजे ऑब्व्हियसली खर्च होईल, सगळं काही होणार. तर त्याची काहीही तू काळजी करू नको म्हणून मला राजभाई बोलले होते मी करतो सगळं अरेंज. आणि त्याने स्पॉन्सरशिप आणली होती कोणाशी तरी बोलून. आणि माझी पहिली ट्रिप इंग्लंडला जी झाली ती स्पॉन्सर्ड ट्रिप होती. तर असा सपोर्ट मिळणं वेळोवेळी भरपूर इम्पॉर्टंट असतो. त्याच्याशिवाय काही गाडी पुढे जायला लागत नाही. पण असं ह्याला मी एक प्रश्न विचारतो उलटा की काय डेब्यूवरती 100 मारत नाही कोण? करतात ना, डेब्यूवरती विकेट्स पण काढतात. डेब्यूवरती सेंचुरी मारू शकतात, का नाही? सिम्पल आहे. प्रत्येकाला पहिली मॅच खेळायला लागते. मी क्रिकेट खेळलो त्यामुळे मी क्रिकेटच्या अँगलने बोलेन थोडं
क्रिकेटमध्ये भरपूर अप्स अँड डाऊन्स आले, अनेक चॅलेंजेस आले. पण लहानपणापासून मला आई-वडिलांनी, दोन्ही भावाने, बहिणीने, सगळ्याने, माझे कोच आचरेकर सर, सगळ्यांनी हेच सांगितलं की हे बघ, अडथळे येतील पण तू शॉर्टकट घेऊ नको. पण त्या अडथळ्यांना तू कसा त्यांचा सामना करू शकतोस आणि एक तुझं प्रिपरेशन असतं, तयारी असते, ती कशी तयारी करतोस तू, किती तुझं फोकस, किती कॉन्सन्ट्रेशन, डेडिकेशन, एक हंगर म्हणतो तो आहे का तुझ्यात, तेवढी मेहनत करण्याची तयारी आहे का. तर मी बोललो आहे माझी ऑफकोर्स मेहनत करण्याची तयारी. पण माझी मेहनत करण्याची तयारी असेल तरी काय असं नाही होणार की उद्या मी हे सगळ्या गोष्टी एकत्र आणल्या तर मला चॅलेंजेस कधी येणारच नाहीत आयुष्यात. चॅलेंजेस तर येणारच आहेत, पण चॅलेंजेसना फेस करण्यासाठी काय तयारी करतोयस तू, ते आणि शॉर्टकट न घेणं. कारण दर दिवशी काय तुम्ही बाहेर जाऊन जिंकू शकत नाही मॅचेस. कधी कधी बाहेर जाणं म्हणजे ग्राउंडवरती आम्ही म्हणतो की क्रॉसिंग द लाईन, जो एक रोप असतो तो क्रॉस केल्यानंतर जे काही आपण करतो दॅट इज व्हॉट मॅटर्स. तर दरवेळेला काय परत मी ड्रेसिंग रूममध्ये येणार ते काय जिंकून येणार नाही आहे. कधी कधी आम्हाला हारून यायला लागतं आणि त्या गोष्टी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवतात. पण तुम्ही पाहिजे तितके मेहनत करा. हा उतार आणि चढाव येणारच आयुष्यात, हाईज आणि लोज असणारच. पण दॅट डझंट मीन की तुम्ही एवढे डिसअपॉइंट होता की तुम्हाला परत स्वतःच्या पायावरती उभं राहून पुढे चालायला जमणारच नाही, असं नाही होऊ शकत. मला क्रिकेटने शिकवलं की कितीही काही अडथळे आले तरी स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आणि फेअरली कम्पीट करायचं, कुठेही शॉर्टकट किंवा चिटिंगवर न करता कम्पीट करायचं. ह्या गोष्टी मला क्रिकेटने शिकवल्या आणि त्या जनरली पण आपण लाईफमध्ये मला वाटतं सगळ्याच वेगवेगळ्या प्रोफेशन्सना अप्लाय होतात. आपण ज्या ज्या वेळेला डिस्कस करत होतो तर मी पहिल्यांदा ह्या सिनेमाबद्दल ऐकलं होतं ऑलमोस्ट 4-5 वर्ष आधी. पण मध्ये मग कोविड येणार हे कोणी प्रेडिक्ट केलेलं, कोणालाच माहिती नव्हतं, कोणाचीच तयारी नव्हती आणि तो एवढा मोठा धक्का होता सगळ्याला, सगळंच काही थांबून गेलं होतं आणि अशा चॅलेंजसाठी कोणीच प्रिपेअर्ड नसतो. पण आता हा चॅलेंज आपल्या मागे आहे. मी म्हणू शकतो की आपले डॉक्टर्स, नर्सेस, सगळे मेडिकल स्टाफ सगळे एकत्र येऊन त्याने एवढी मदत केलेली आहे आपली आणि त्यामुळे आपण पुढे जाऊ शकतो आयुष्यात. कारण ही अशी एक मॅच होती जी आपल्याला जिंकायची होती, काही पर्याय नव्हता आणि ती आपण जिंकलो. एक आपली सॉलिड टीम होती, सगळे एकत्र येऊन आपण ही मॅच जिंकलोय. तर आता मॅच एक झालेली आहे पण आता दुसरी मॅच सुरू होते, जी तुमचा लॉन्च होतोय मूवीचा आणि तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे, वेगवेगळ्या अडचणी आलेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये. मला कळलेलं आहे की तुमचे किती मोठे चॅलेंजेस होते आणि तुम्ही त्यातूनही हार नाही मानले. तुम्ही कुठे ना कुठेतरी होप्स अलाइव्ह ठेवले आणि एक छोटा एक्झाम्पल जसं तुमच्या समोरच बसलो आहे मी. 21 वर्ष लागली वर्ल्ड कप जिंकायला, पण माझे होप्स ऑलवेज अलाइव्ह होते, ते कधी मी हरून नाही बसलो. तर मी हेच सांगू इच्छितो तुम्हाला की तुमची एवढी मेहनत वाया जाणार नाही आहे. मी बघितलेला आहे पिक्चर, मला आवडला आणि त्याहूनही मी म्हणेन की आता माझा 50वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे, तर त्यामुळे तुम्ही हा पिक्चर तयार केला असं नाही, पण तुम्ही मनापासून तुम्हाला वाटलं की एक स्टोरी चांगली आणि अनेक वर्षाआधी तुम्ही तयार करून ठेवलं होतं ऑलरेडी. तर ह्या क्षणी मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला की आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत, आमचे गुड विशेस आहेत तुमचे. माझ्या करिअरमध्ये मला अनेक एक्सपिरियन्सेस आले आणि देवाच्या कृपेने अ, एवढं प्रेम मिळालं आहे, एवढा रिस्पेक्ट मिळाला आहे आणि तो शहरात असो की गावात असो, सगळीकडनं ज्यावेळेला मला एवढं प्रेम मिळतं आणि रिस्पेक्ट मिळतं तर मी सगळ्यांना हात जोडून थँक यू म्हणतो. कारण हे काय कुठे कोणाला विकत घेता येत नाही. हे आपण म्हणतो की दिल से, खरंच हृदयातनं ज्यावेळेला येतं
तर त्याचा एक आनंद वेगळा असतो, त्याचं एक सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं, त्याचा एक इम्पॅक्ट वेगळा असतो. आणि हे मी आत्ताच नाही एक्सपिरियन्स करत आहे, पण 24 वर्ष जे मी खेळलो देशासाठी, तेव्हापासनं ज्या वेळेला आम्ही बॅटिंग करायला गेलो किंवा मी फील्डिंग करत होतो किंवा बॉलिंग करत होतो, सगळीकडे मला एन्करेजमेंट मिळाली. आणि त्याचमुळे मला शक्ती मिळाली, ती जी आपल्याला म्हणतो एक खास एनर्जी मिळते आणि इन्स्पिरेशन मिळतं, की जाऊन मला काहीतरी करून दाखवायचं आहे देशासाठी. पण माझ्याबरोबर जर काय अख्खी टीम, अख्खा देश नसेल, तर त्याच्यात काही मजा नाही. तर मग ते चांगले क्षण पण येवो, पण तुमच्याबरोबर माणसंच नसतील सेलिब्रेट करायला, तर तुम्ही एकटे काय कराल? तर त्यात तुमचा साथ राहिला आहे, तुमचा पाठिंबा राहिलेला आहे. धन्यवादच म्हणू शकतो मी तुम्हाला आत्ता. जसं मी आधी आधी बोललो, की प्रेम कुठनंही मिळो, मला आनंद होतोच होतो. पण सिनेमा बघितल्यानंतर मला गावात त्यांच्या फॅमिलीवरती काय अडचणी असतात आणि त्या ओव्हरकम करून, ते चॅलेंजेस ओव्हरकम करून ते कसे अ, वेगवेगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करायला तयार असतात आणि त्यांचं एक ड्रीम असतं. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात, त्यावेळेला रिझल्ट ऑल्वेज चांगलाच लागतो. मी सिनेमा बघितला, मी एन्जॉय केला. मी हीच अपेक्षा करतो, की तुम्हीही एन्जॉय करा. नक्की बघा.